नेक्स्ट मॅचसाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांना आम्ही प्राचारण करतोय. आपण वेलीवरती या. कासगाव संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर पडलेगाव संघ आपण सुद्धा उपस्थिती दाखवा. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक वर्ग थांबल्यात अक्षरशः सेकंड राऊंडची लढत पाहण्यासाठी, त्यांच्या मेजवानीची मॅच त्यांना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू सुरेख लेंथवरती डॉट चेंडू. यावेळेस आपण पाहता बॅटिंग करत असताना थोडासा आत्मविश्वास फार गरजेचा आहे. आताच आपण पाहता इंटरनॅशनल लेवलमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धा सुरू आहे सध्या. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहता पॉवर प्लेमध्ये धावा खूप येतात. त्यानंतर मिडल ऑर्डरला आपण पाहू शकता की जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी स्पिनिंग अटॅक येतोय तेव्हा स्कोरबोर्ड थांबतोय. त्याचं नेमकं कारण जी विकेट आहे ती स्लो होतोय आणि त्यानंतर विकेटची मदत स्पिनर गोलंदाजांना मिळतं. त्यामुळे आपल्याला ते धावसंख्या 170 165 पर्यंत टोटल पाहायला मिळतं. बघा किती चांगली गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी. मी तर प्रशंसा करेल. अक्षरशः एखाद्या गोलंदाजाला ज्या पद्धतीने गोलंदाजी करावी त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. सर्व गोलंदाजाने चांगला स्पेल फेकताना पाहतोय आपण गेसर टीमच्या गोलंदाजाकडनं. कुणाल सारख्या फलंदाजाला थांबवलाय. 2 षटकार आले त्याच्या पॅटमधून. यावेळेचा फटका फार काही सांगून जाईल. कुणाल निश्चितच 4 चेंडू डॉट फेकल्यात. सूरज गोलंदाजीसाठी. जरी रात्र आहे परंतु सूरज चमकतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद आणि 5 चेंडू निर्धाव फेकण्याचा विक्रम या ग्राउंडवरती, या क्रीडावरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरजकडनं. आता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भूषण ठोंबरे खोनी बीचा आणि उसाटणे संघाचा रोशन आजारी या दोन संघाच्या गोलंदाजाने मेडन षटक फेकण्याची कामगिरी केली. हा तिसरा गोलंदाज ठरणार की काय? यस, अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर गोलंदाज सूरजसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या.